नमस्कार. मी इथे सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आमच्या एका वेबसाईटची माहिती देण्यासाठी उभा आहे, ज्या वेबसाईटचं नाव आहे www.trialallotment.com. तशी ही वेबसाईट गेली 10 वर्ष अस्तित्वात आहे आणि आपलं काम करते आहे. पण दरवर्षीच्या पालकांना या वेबसाईटची आठवण करून द्यावी लागते, कारण दरवर्षीचे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणारे विद्यार्थी वेगळे असतात आणि त्यांचे पालकही वेगळे असतात. ही वेबसाईट कशासाठी आहे? तर ही वेबसाईट आहे ज्या मुलांना महाराष्ट्रातल्या कुठल्याही इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, गव्हर्मेंट कॉलेजेसपासून कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजपर्यंत, तर त्यांच्यासाठी जी सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन चालवते, कॅप प्रोसेस आपण ज्याला म्हणतो, तर त्या कॅप प्रोसेसमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो आणि आपल्याला किती मार्क मिळणार आहेत आणि आपण काय ऑप्शन दिल्यावरती काय होईल हे आजपर्यंत मुलांना त्या अलॉटमेंटनंतर म्हणजे जी सीट त्यांना मिळते त्याच्यानंतरच लक्षात येतं की अरे रे असं झालं, मला असं नको होतं, तसं हवं होतं वगैरे वगैरे. गेली 10 वर्ष या वेबसाईटच्या थ्रू आम्ही प्रत्येक मुलाला CETचा रिझल्ट लागेपर्यंत, समजा मला 110 मार्क पडले तर मला काय मिळू शकतं, इथपासनं पुणे युनिव्हर्सिटीतली कम्प्युटर ब्रांचची सगळ्यात टॉपची पहिली 10 कॉलेजेस कुठली, मुंबईतली कुठली, या पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन आम्ही त्यात प्रोव्हाइड करतो. त्याचप्रमाणे त्या मार्काला त्या मुलाला कुठे ॲडमिशन मिळू शकेल अशी एक 10 कॉलेजेस पण आम्ही दाखवतो. अर्थात जेव्हा आम्ही 10 कॉलेजेस दाखवतो त्यातल्या पहिल्या 2-3 कॉलेजेसला त्याला कदाचित काठावर ॲडमिशन मिळू शकते, तर उरलेल्या 5-6मध्ये तर नक्की मिळू शकत असते. ही वेबसाईट तयार करताना आम्ही ही सगळी काळजी घेतलेली आहे की तो विद्यार्थी ओपन आहे का, OBC आहे, SC आहे, ST आहे, NT1, NT2 सर्व कॅटेगरीज, आणि परत ज्या आपल्या ॲडमिशनच्या नियमामध्ये दिलेलं आहे की होम युनिव्हर्सिटी म्हणजे पुणे, नगर, नाशिकमधले विद्यार्थी हे पुणे युनिव्हर्सिटीत येतात, तसंच ठाणे, रत्नागिरी, मुंबई हे सगळे विद्यार्थी मुंबई युनिव्हर्सिटीत येतात. तर त्यांची होम युनिव्हर्सिटी लक्षात घेऊन तो मुलगा जर का समजा कोल्हापूरचा मुलगा पुण्यात ॲडमिशन घेणार असेल तर तो पुण्यात अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणून येतो. त्या पद्धतीने सगळी काळजी घेऊन त्या मुलाला अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये कुठली कॉलेजेस मिळू शकतात ते गेल्या वर्षीच्या त्याच्या आधीच्या कट ऑफ्सच्या बेसिसवरती आम्ही दाखवतो. अर्थात आमचे रिझल्ट्स गेल्या 10 वर्षात कधीही चुकलेले नाही आहेत, पण दरवर्षी ही माहिती लोकांना देणं आवश्यक आहे. या वेबसाईटमध्ये तुम्ही जेव्हा लॉग इन करता तेव्हा तुमचा ईमेल ID देऊन तुम्हाला लॉग इन करावं लागतं. तुम्हाला एक फर्स्ट एंट्री पासवर्ड पाठवला जातो. तो पासवर्ड तुमच्या ईमेलवरती आला म्हणजे तुमच्या ईमेलचं व्हेरिफिकेशन होतं आणि पहिल्यांदा तुम्ही लॉग इन जेव्हा कराल तेव्हा तो 6 डिजिटचा जो पासवर्ड आहे तो दिल्यानंतर ती वेबसाईट तुमच्यासाठी ओपन होते. अर्थात मुळातच जे पहिलं पान आहे वेबसाईटचं त्याच्यावरती तुम्हाला बरीचशी माहिती मिळते की रूल्समध्ये काय काय चेंज होतो आहे, कुठल्या कॉलेजचं सिलेबस म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीची सिलेबस काय आहेत त्याचं एक रफ कंपॅरिझन तिथे असतं. प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन मिळू शकते आपल्याला, ती युनिव्हर्सिटी वाईज पण सर्च करता येते तिथे. त्याच्यानंतर तुम्हाला जर का काही प्रश्न असतील किंवा काही माहिती हवी असेल किंवा काही आमच्याबद्दल लिहायचं असेल तर क्वेश्चन्स आणि फीडबॅक हाही प्रकार लॉग इन करण्यापूर्वीच बाहेर तुम्हाला मिळतो. पहिल्याच पानावरती त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एकदा तुम्ही लॉग इन केलं की लॉग इन करताना तुम्हाला स्वतःचं नाव, पत्ता वगैरे या बेसिक माहितीबरोबरच मेल, फिमेल या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर ओपन आहे का, रिझर्व्ह आहे, कुठल्या कॅटेगरीत आहे, ह्या सगळ्या माहिती दिल्यात, होम युनिव्हर्सिटी दिलीत की तुमचा डेटा आमच्याकडे पूर्ण येतो आणि त्या डेटानुसार त्या डेटावरती बेस्ड तुम्हाला यावर्षी कुठलं कॉलेज मिळू शकेल या पद्धतीने ती वेबसाईट काम करायला लागते. या वेबसाईटमध्ये जोपर्यंत तुमचा CETचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तुम्ही कदाचित मला 120 मार्क मिळाले तर काय, तर मला पुण्यात काय मिळू शकतं आहे, मला मुंबईत काय मिळू शकतं आहे, म्हणजे होम युनिव्हर्सिटीचा ऑप्शन वेगळा आहे, अदर युनिव्हर्सिटीचा वेगळा आहे. त्याचप्रमाणे जर का कुठेही म्हणजे पुणे, मुंबई या टॉप सगळ्या कॉलेजेसमध्ये मला कुठे ॲडमिशन मिळू शकते तर त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला एक 20 ऑप्शन्स तयार करून देतो. या 20 ऑप्शन्सपैकी काही ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतील जर का काही इकडे तिकडे अदलाबदल झाली, म्हणजे जे तुमच्या खूप जवळ आहेत पण कदाचित तुमच्या मार्कांना, तुमच्या मेरिट नंबरला ते मिळणार नाहीत, अशीही कॉलेजेस येतात.
आणि त्याच्यात अशीही कॉलेजेस असतात की जी तुम्हाला नक्की मिळणार आहेत. याचबरोबर जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म तयार करता तेव्हा ते सगळे ऑप्शन्सचा सिक्वेन्स तुम्ही जर का आमच्या या वेबसाईटमध्ये दिलात तर तो तुम्हाला त्या त्या ऑप्शन्सची प्रोबॅबिलिटी पण सांगतो की किती टक्के चान्सेस आहेत अमुक एक कॉलेज मिळायचं. म्हणजे काहीचं 0% आला तर ते कॉलेज तुम्हाला अजिबातच मिळणार नाही आहे, 50%, 75%. आणि जिथे तुम्हाला नक्की मिळणार आहे त्याच्या बाबतीत आम्ही असं म्हणतो की देर इज अ गुड चान्स. ऑफकोर्स गुड चान्स, कारण सीट्स इतक्या कमी आहेत की अगदीच त्या मार्कावरच्या त्या रँकच्या सगळ्या पोरांना ते मिळेल असं नाही. एखादं कॉलेज इकडे तिकडे होऊ शकतं. पण या वेबसाईटमुळे तुम्हाला नक्की अंदाज येईल की आपल्याला नक्की काय मिळणार आहे, कुठली कुठली कॉलेजेस आहेत, कुठली कुठली कॉलेजेस चांगली आहेत, टॉपमध्ये सगळ्यात जास्त मुलं कुठली कॉलेजेस प्रिफर करत आहेत, कुठल्या ब्रांचसाठी कुठे जात आहेत, ही माहिती आपल्याला कळेल. आणि ही माहिती तशीही आत्ता जी गेल्या वर्षीच्या बेसिसवरती चालू आहे तेच सगळी माहिती परत बदलली जाते जेव्हा तुमचा CETचा रिझल्ट लागतो. कारण कदाचित प्रत्येक मार्कावरती किती मुलं आहेत हा डेटा दरवेळेला बदलत असल्यामुळे कट ऑफ्स पण बदलतात. असं कुठलंही जनरलाइज स्टेटमेंट नक्कीच योग्य नाही की यावर्षी कट ऑफ्स खाली येणार आहेत आणि कट ऑफ खाली आला म्हणजे आपल्याला मिळणार आहे, अशा भ्रमात पालक राहून जो चुकीचा ऑप्शन फॉर्म भरतात त्याच्यासाठी ही वेबसाईट नक्कीच उपयोगाची. ही वेबसाईटमध्ये टोटल 3 वेळा चेंजेस घडतात. एक आत्ता जे गेल्या वर्षीच्या बेसिसवरती आहे, दुसरा जेव्हा CETचा रिझल्ट लागतो त्याच्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या कॉलेजेसमधला असलेला बदल तुम्हाला तिथे दिसू शकेल. आणि जेव्हा तुमचा ॲक्च्युअल मेरिट नंबर येतो त्या दिवशी मात्र जो डेटा तुम्हाला दिसायला लागतो तो तुम्हाला जवळपास जे कॉलेज नक्की मिळणार आहे हे तुम्हाला स्पेसिफिकली कळेल. त्यानुसार तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म्स तयार करू शकाल. तर ही वेबसाईट नक्की वापरा. तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला ईमेलद्वारा किंवा फोन करून विचारू शकता. आम्ही शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने याची उत्तरं देऊ. पण कदाचित काही पालक किंवा विद्यार्थी असे असतात की त्यांना असं सगळं कम्प्युटराईज करण्यापेक्षा स्वतः प्रत्यक्ष भेटूनही या पद्धतीची माहिती हवी असते, ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो, की ज्याच्यात त्यांना प्रत्यक्ष माझी मदत लागते. तर ते ऑफकोर्स त्या वेबसाईटवरती जे नंबर्स दिलेत त्याच्यावरती कॉल करून स्वतःची अपॉइंटमेंट घेऊ शकतात आणि मी तुम्हाला नक्की मदत करायला तयार आहे. तर trialallotment.com नक्की व्हिजिट करा. त्यामध्ये तुम्हाला पाहिजे ती सगळी माहिती मिळेल. तुम्हाला स्वतःला बसून कुठलंही पेपरवर्क करायला लागणार नाही. गोष्टी खूप सोप्या असतील, सरळ असतील. ऑल द बेस्ट. नक्की वापरा trialallotment.com.